पारडी पोलिसांनी कापसी, उमय्या वसाहत आणि महालक्ष्मी पेट्रोल पंप परिसरात एक मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या एका आरोपीस रंगे हात पकडून त्याच्याकडून 202 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। 17 फेब्रुवारी रोजी पारडी पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून कापसी, उमय्या वसाहत आणि महालक्ष्मी पेट्रोल पंप या परिसरात सापळा रचला। पोलिसांनी रेड कारवाई करत आरोपी हरप्रीत सिंग गिल यांना ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडनं 202 ग्रॅम गांजा, एक मोबाईल फोन आणि 600 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। आरोपी हा गांजा विक्री करण्यासाठी त्याच्या ताब्यात गांजा बाळगून होता। पोलिसांनी त्याला रंगे हात पकडून त्याच्यावर NDPS ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे। आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। पारडी पोलिसांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट, पोलीस निरीक्षक सुरेश मट्टानी आणि पोलीस कर्मचारी शैलेश कुंभलकर, संदीप लांडे, निखिल मोहिते व योगेश बोरेकर यांची ही सक्रिय मदत होती। पार्टी हद्दीमध्ये आम्हाला आमच्या गोपनीय सूत्रधारामार्फत माहिती प्राप्त झाली की पारडी हद्दीत कापसी, उमय्या वसाहत, महालक्ष्मी पेट्रोल पंप जवळ, गुगल पॅन्टेला जवळ या ठिकाणी एक इसम अवैधरित्या गांजाची विक्री करत आहे। अशी माहिती प्राप्त होताच आम्ही सदरची माहिती मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात सदर ठिकाणी गेलो असता आम्हाला इसम नामे हरप्रीत सिंग बलविंदर सिंग गिल, वय 25 वर्षे हा मिळून आला। त्याच्या जवळून एकूण 202 ग्रॅम 34 मिलीग्रॅम किमती अंदाजे 4000 रुपये किमतीचा गांजा व त्याचा एक मोबाईल व गांजा विक्रीचे 600 रुपये असा एकूण 19,600 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। सदरची कारवाई ही आम्ही मान्य CP साहेब, DCP झोन 5 साहेब, ACP साहेब व PI रणजित शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे व सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। पारडी पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली असून आरोपींवर NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून या कारवाईत सहभागी सर्व पोलिसांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे।